नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे आले अद्रक पिकामध्ये आपण लेझर मारलं पाहिजे किंवा डवरं मारलं पाहिजे, तर त्याचे फायदे विषयी आपण आज बोलणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या आले पिकामध्ये जर सड लागलेली असेल तर आपण डवरं किंवा मग लेझर मारणं थोडंसं टाळलं तरी आपल्याला काही हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, जर समजा आपली सड जर लागलेली असेल, सपोज या ठिकाणी आपली सड लागलेली आहे आणि जर आपण समजा डवरं मारत असेल किंवा मग लेझरच्या साह्याने भर लावत असेल, तर इथलची जी बुरशी असते, समजा इथलची जी बुरशी असते, या मातीमध्ये जी बुरशी असते, तर ही बुरशी आपल्या लेझरला किंवा मग आपल्या डवऱ्याला पुढे जाण्याचे चान्सेस असतात आणि ती पुढे जात असते. तर असं केल्याने आपली बुरशी जी आहे का ती जास्त ठिकाणी पांगू शकते आणि बुरशी जर जास्त ठिकाणी पांगली तर जिथलचाही आपला कंद चांगला आहे तर तिथं आपली सड लागण्याचे चान्सेस जास्त दिसून येत असतात. आता बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की आले पिकामध्ये तण जास्त झाल्यामुळे तर लेझर आणि किंवा मग आपल्याला डवऱ्याच्या साह्याने ते रिमूव्ह करावं लागत असतं किंवा मग ते गवत जे असतं ते आपल्याला काढावं लागत असतं. पण शेतकरी मित्रांनो, जर आपल्या आल्या पिकामध्ये जर सड लागलेली असेल तर आपण शक्यतो खुरपणी करणं खूप गरजेचे आहे. त्या पिकामध्ये, त्या एरियामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं तिथं आपण म्हणजे इम्प्लिमेंट्स गेले नाही पाहिजे, जसं की आपलं डवरं किंवा मग लेझर हे आपलं गेले नाही पाहिजे, जेणेकरून तिथलची जी बुरशी आहे तर ती दुसरीकडे पांगणार नाही, याची आपण काळजी घेणं खूप गरजेचे असतं. शेतकरी मित्रांनो, आपण सड पांगण्याचे बरेचसे कारण असतात. लेझरच्या साह्याने झाले, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी सड लागलेली असते आपण सुद्धा त्या ठिकाणी जात असतो किंवा आपल्या हातांना तिथलची माती लागत असते किंवा आपल्या बुटांना किंवा चपलांना, आपल्या पायांना ती माती लागून बुरशी पांगण्याचे चान्सेस तशा प्रकारे वाढत असतात. त्यासोबत जर समजा जिथं सड लागलेली आहे आणि तिथे जर आळे पडलेली असेल त्या सडीच्या ठिकाणी, तर पक्षी वगैरे येऊन पण जर समजा तिथलचे जे आळे किंवा मग ते कीड वगैरे असतात ते उचलून नेल्यानंतर पक्ष्यांना सुद्धा लागून जी माती लागत असते त्या मातींमध्ये आपली बुरशी पांगण्याचे चान्सेस जास्त असतात. शेतकरी मित्रांनो, जर आपल्या आल्या पिकामध्ये सड लागलेली असेल तर आपण डवरं किंवा मग लेझरच्या साह्याने किंवा मग पॉवर टिलरने आपण जी भर लावत असतो शक्यतो ते टाळणं गरजेचे आहे. कितपर्यंत? जोपर्यंत आपल्या प्लॉटमध्ये थंडी म्हणजे जेव्हा वातावरणामध्ये थंडी पडत नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट थांबवायची आहे. आपण थांबवली तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला सड आपली थांबवू शकते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटला चांगल्या प्रकारे म्हणजे प्लॉटचा जरी उतारा जर नसेल किंवा प्लॉटमध्ये जर पाणी तुंबत असेल, अशा वेळेलाही आपल्या प्लॉटमध्ये सड लागण्याचे चान्सेस जास्त असतात. मग आपण काळजी काय घेतली पाहिजे? जर आपल्या प्लॉटचा जो उतार ज्या साईडने उतार आहे तर पाणी निघण्याची आपण सोय केली पाहिजे. त्याचसोबत जर समजा दुसऱ्या क्षेत्रामधील दुसऱ्याच्या शेतामधील जर पाणी आपल्या शेतामध्ये आल्याच्या प्लॉटमध्ये जर येत असेल तर शक्यतो त्यालाही आपण बंधारा घालून किंवा मग बांध घालून आपण त्याला थांबवणं खूप गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या आल्या प्लॉटला सड लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, आले पिकाला आपल्याला भर लावणं तर खूप गरजेचं असतं, पण जर सड लागलेली असेल तर आपण लेझर किंवा मग डवरं मारणं खूप चुकीचं ठरू शकतं. त्यानंतर जर आपल्या आल्या प्लॉटमध्ये जर सड लागलेली नसेल तर आपण आपल्या आल्या पिकामध्ये लेझर किंवा मग पॉवर टिलरने भर लावणं पण खूप गरजेचं असतं, जेणेकरून कंदमाशींचा जो अटॅक होत असतो त्यांनी आपल्या प्लॉटमध्ये सड लागण्याचे चान्सेस असतात किंवा मग आपल्याला सडीचे जे लक्षण असतात सेम तसेच कंदमाशीचे पण लक्षण असतात. कंदमाशी आपल्या कंदावरती डंक मारून तिथं विष्ठा टाकत असते, त्या विष्ठेमुळे तिथं बुरशी तयार होत असते आणि त्या बुरशीमुळे आपल्या आले पिकाला कंदकुज जी असतो आपलं ते वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आले पिकाला आपण भर लावली पाहिजे की नाही लावली पाहिजे. जर आपल्या आले पिकामध्ये जर सड लागलेली असेल तर आपल्याला डवरं किंवा लेझर आपण जे मारत असतो ते आपल्याला शक्यतो टाळणं गरजेचे आहे, त्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर जर आपल्या आले पिकामध्ये जर सड लागलेली नसेल तर निश्चितच आपण प्रत्येक महिन्याच्या अंतराने आपल्याला लेझर आणि डवरं मारणं खूप गरजेचे असतं, जेणेकरून आपल्या अद्रकीला जेवढी भर जास्त लागेल तेवढे आपण कंदमाशीपासून आपण दूर राहू शकतो आणि जेवढा आपला बेडचा जो सरफेस आहे तो उंच होईल तेवढे आपल्या अद्रकीला कंदकुज जीव लागत असतो तर त्याच्यापासून आपण बचाव करू शकतो. पानकाळ्यामध्ये जास्त पाऊस पडल्यानंतर जमीन जास्त काळ ओली असल्यानंतर जमिनीचे जो रूट झोन असतो जास्त काळ ओला असल्यामुळे तो डेड होत असतो किंवा जी आपली पांढरी मुळी आहे ती पिवळीशी पडत असते. पिवळी पडल्यानंतर तिचं मरण पावत असते. थोडक्यात आपले आले पीक थोडंसं वीक होत असतं, तर हे होऊ नये त्यासाठी आपल्याला बेड पण उंच घेणं खूप गरजेचे असतं. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली अद्रक पिकामध्ये आपण लेझर किंवा मग डवऱ्याच्या साह्याने किंवा मग पॉवर टिलरने जी भर लावत असतो तर ती लावणे पाहिजे की नाही पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.